एक गोलंदाजी बघायला मिळाली पहिल्या षटकामध्ये. अप्रतिम गोलंदाजी. फक्त 6 धावा दिल्या, महत्त्वपूर्ण सफलता प्राप्त केली. पहिलं षटक जर बघितलं आपण, खूप चांगली सुरुवात टीम 94च्या माध्यमातून पाहतोय. आणि खास करून कॅप्टन राहिल अन्सारी, कॅप्टन टू कॅप्टन द्वंद्व बघायला मिळालं. पण भलेही शेवटच्या चेंडूवर एक षटकार लगावला गेला, पण हे द्वंद्व जर बघितलं आपण तर मला असं वाटतं हे द्वंद्व राहिल अन्सारीने जिंकलेलं आहे. अगदी बरोबर, कारण 5 बॉलमध्ये एकही धाव त्यानं कर्ज केली नव्हती. शेवटच्या बॉलवर मात्र अमान शेखच्या बॅटमधून सिक्सर आला आणि नक्कीच मॅक मॉन्स्टर्स टीमला जर फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर अमानचं खेळणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. कारण एका बाजूला तुम्ही संघ जो पाहताय टीम 94 कामन, या संघानं आज पहिल्याच क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये सर 74 धावा बनवल्या होत्या. म्हणजे त्या टीममध्ये बॅटिंग लाईनअप फार मोठी आहे आणि डेप्थ पर्यंत आहे. त्याच्यामुळे जर त्या टीमला तुम्हाला आव्हान द्यायचं आहे तर इकडनं तुम्हाला 60 धावा किमान बघाव्या लागतील. पण हे विसरून चालणार नाही समीर की अब वन मॅन आर्मी खेळ बघायला मिळाला होता. कारण 49 धावांची तुफानी खेळी राहिलने त्या मॅचमध्ये केली होती. आता मात्र पाहूया दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज स्वप्नील पाटील. स्वप्नील पाटीलने सुद्धा खूप चांगली सुरुवात केली होती. मॅन इन फॉर्म स्वप्नील पाटील, मॅन फ्रॉम नागले, आणि आमचे अंकिल पाटील यांचे ते बंधू आहेत. आमच्या ऑर्गनाईज कमिटीचे अंकित पाटील यांचे बंधू आहेत स्वप्नील पाटील. स्वप्नील मार्गस्थ होईल. राईट आर्म, हा चेंडू मात्र थोडा उजव्याच्या बाहेर होता. प्रॉमिसिंग फटका म्हणता येणार आणि फक्त हलक्या हाताने खेळलं गेलं. स्ट्रेट टू मिड ऑफ सिंगल. सतीश मागच्या सामन्यामध्ये फार लवकर बाद झाला होता. आय थिंक जास्त मोठा डाव त्याला साकारता आला नव्हता, परंतु आता त्याला इकडनं अँकर रोल प्ले करावा लागेल. आणि एका बाजूने अमाननं तर षटकारानं सुरुवात केलेली आहे. जसं की मागच्या सामन्यामध्ये दिनेशचा खेळ आपण बघितला होता. आता या मॅचमध्ये दिनेश लवकर बाद झालाय, मात्र इकडनं पार्टनरशिपची आवश्यकता आहे आणि त्याच्यासाठी दोघांमध्ये तो तालमेळ आपल्याला बघायला मिळेल का. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट समीर, नुसतं अँकर रोल करून चालणार नाही, तर तुम्ही चांगली बॅटिंग सुद्धा करणं गरजेचं आहे. तुमचा स्ट्राईक रेट सुद्धा चांगल्या प्रकारे असणं गरजेचं आहे. यस, डेफिनेटली चांगल्या स्ट्राईक रेटनं देखील तुम्हाला रन्स बनवावे लागतील. कारण लिमिटेड ओव्हर्सचं क्रिकेट ज्यावेळेला तुम्ही खेळता त्यावेळेला सेट होण्यासाठी तुमच्याकडे वेळ फार कमी असतो. काही वेळेला तर आल्या आल्या पहिल्या चेंडूपासूनही तुम्हाला सुरुवात करावी लागते मोठ्या फटक्यांची. स्वप्नील पाटील 8 ते 10 पावलांचा रनअप. याला मात्र एक चांगला चेंडू होता, पूर्णपणे बीट. आय थिंक बॅटला स्पर्श झाला होता आणि चेंडू सरळ निघून गेला होता. शॉर्ट थर्डमॅनला डॉट बॉल. खूप चांगली गोलंदाजी स्वप्नीलने सुद्धा केली आहे. पण बघितलं ज्या अंदाजाने राहिलने परफॉर्मन्स दाखवला आणि त्या अंदाजाने चांगली साथ स्वप्नीलने सुद्धा दिली आहे. अगदी कंप्लीट बीट करत असताना अमान शेखला एक षटकार जरूर आलाय. खरं तर मोठ्या फटक्यांचं रेप्युटेशन अमान शेख ठेवतो, मात्र आता त्याच्या विरुद्ध स्वप्नीलची गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली आहे. आणि महत्त्वपूर्ण मॅच आहे, चुकीला माफी नाही. स्वप्नील राईट आर्म आडव्या बॅटने खेळलेला आहे, स्लॉक केलेला आहे. काऊ कॉर्नरच्या वरून सीमारेषा पलीकडे जाणारा हा षटकार. परफेक्ट स्लॉग हिट. अगदी काऊ कॉर्नर सीमारेषेच्या वरनं जाणारा भव्य सिक्सर तुम्हाला बघायला मिळाला. अमान शेखचं हेच रेप्युटेशन आपण बघितलंय. मोठ्या फटक्यांसाठीच ओळखला जाणारा खेळाडू आहे आणि इकडनं आता ती सुरुवात त्यानं केली आहे. दुसरा सिक्सर त्याच्या बॅटमधून आल्या. 3 चेंडू आतापर्यंत तो डावामध्ये डॉट खेळला आणि 2 सिक्सर. 5 बॉलमध्ये 12 वर बॅटिंग करतोय आणि संघाची धावसंख्या 13 धावा तुम्हाला स्कोर कार्डवरती बघायला मिळतात. स्वप्नीलच्या विरुद्ध आलेला पहिला विकेट होता. आता स्वप्नील देखील थोडासा दबावात असेल यात शंकाच नाही. नक्कीच अमान शेखने जाहीर केलेलं आहे नाही चलेगी रणबंदी, आणि आता मात्र आक्रमण सुरू केलेलं आहे. भले त्यांनी 2 षटकार डॉट बॉल खेळलेले आहेत, तब्बल 3 डॉट बॉल खेळलेले आहेत, पण 2 षटकारही लगावलेले आहेत. म्हणजे एखाद्या 5 चेंडूमध्ये 12 धावा पटकवलेले आहेत. त्याला माहिती आहे पूर्णपणे मदार माझ्यावर आहे, संघाचा कॅप्टन आहे. हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला नाही. बघितलं शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला सोडून दिलं, कारण स्क्वेअर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. हो जरूर, आणि तर दबावी स्पष्टपणे आपल्याला गोलंदाजावरती बघायला मिळतोय. मोठा फटका आल्यानंतर कुठेतरी आता बॅटरपासून लांब राहण्याचा प्रयत्न स्वप्नीलने केला त्या ठिकाणी. एक्स्ट्राच्या मदतीने स्कोर आता 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 1-14 आणि हे दुसरं षटक मार्गस्थ आहे. इट्स द फर्स्ट सेमीफायनल. पहिली उपांत्य फेरीतील मॅच आपण पाहतोय KPL कॉमन प्रीमियर लीग. स्वप्नील पुल करण्याचा प्रयत्न, मिस टाइम.
आणि याचबरोबर ज्या विकेटची आवश्यकता आहे ती विकेट मात्र प्राप्त करून देतोय तो स्वप्नील पाटील आणि सेलिब्रेशन बघायला मिळतंय. सेलिब्रेशन बिग विकेट. अमान शेख बॅक टू द डगआउट नाव. स्वप्नीलला मिळाली आहे सफलता. हे पाहू शकता आपण पूल करण्याचा प्रयत्न मात्र मिस टाइम फटका आणि स्वतः माहित होतं राहिलला की झेल फार महत्वपूर्ण आहे. त्याने झेल घेतलेल्या महत्वपूर्ण सफलता आपल्या संघाला मिळालेली आहे. हो डेफिनेटली. आणि राहिलला माहिती होतं अमान राहिला तर मग काय मोठी धावसंख्या. चला दृश्य स्वप्नील पाटील यांच्याकडनं. स्वप्नील पाटील यांच्यासाठी या विकेट करिता 500 रुपयांचं कॅश प्राइज देखील आलेलं आहे. थँक्स अलॉट. अमान शेख क्या बात आहे. स्वप्नीलचं सुद्धा मनोधैर्य वाढलेलं आहे. असं म्हणतात ना, एखाद्या यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे कर्तबगार स्त्रीचा हात असावा लागतो. ते दृश्य बघायला मिळालं. हार्दिक स्वागत आहे. मी सांगितलं की ज्या अंदाजाने राहिलने गोलंदाजी केली होती तोच अंदाज स्वप्नीलमध्ये बघायला मिळाला. स्वप्नीलने वेगवान मारा केलेला आहे. सातत्य दाखवलंय. तुमच्याकडे सातत्य असणं फार गरजेचं. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर बघितलं 2 दशके अधिराज्य गाजवलं स्वप्नील. याला फटका खेळलाय. सरळ चेंडू जाईल तो लॉंग ऑनला. स्ट्रेट लॉंग ऑन. सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. आर्यन म्हात्रे आल्या मैदानाच्या आतमध्ये. क्वार्टर फायनल मॅचचा हिरो आर्यन म्हात्रेनं काय फिनिशिंग टच दिला होता. शौर्य वॉरियर्सच्या विरुद्ध अफलातून खेळ त्यानं साकारला होता आणि तो आल्या त्याच्या आल्याची प्रचिती त्यानं मैदानाला दिलेली आहे. समोर किती मोठा संघ आहे, समोर कोणता गोलंदाज आहे मला माहिती नाहीये. संघाला काय गरज आहे आणि ती आता गरज येते संघासाठी तो पूर्ण करत असताना चौकारानं आपला डाव सुरू केला आर्यन म्हात्रेनं. पुन्हा एकदा स्वप्नील आणि समीर. असं आहे की KPL जे आहे ना, कॉमन प्रीमियर लीग, यामध्ये टेल एंडर हा शब्द आपण वापरू शकत नाहीये. टेल एंडर जो शब्द वापरला जातो तो वापरू शकत नाही आपण. आणि काय प्रेक्षक आज बघायला मिळालेत. प्रेक्षकांची गर्दी आणि ऑनलाईन सुद्धा भरपूर प्रेक्षक आमच्यासोबत जोडले जात आहेत यूट्यूबच्या माध्यमातून, प्रिन्स म्यूजच्या माध्यमातून. कारण क्लीन अँड नीट टेलिकास्ट आपण पाहतोय. आज आमच्या कैलासवासी ज्या माजी पोलीस पाटील कैलासवासी शोभा रमेश विरारकर जो स्टँड आहे, महिला कक्ष आहे, महिला कक्षामध्ये सुद्धा कित्येक मान्यवर महिला वर्ग आपण पाहू शकता. पाहणारात आपण मोठ्या संख्येने स्पर्धेचा आनंद घेताना. एक मात्र अशी स्पर्धा आहे की स्पर्धेमध्ये खास करून महिला वर्गासाठी खास सोय केलेली असते, तो म्हणजे KPL कॉमन प्रीमियर लीग. स्वप्नील याला पुन्हा एकदा स्लॉग आणि चेंडू जाईल वाईड अप लॉंग ऑन. सीमारेषेच्या बाहेर षटकार. वा काय सेलिब्रेशन होतं बॅटर आर्यन म्हात्रेचं. बघण्यासारखं ते सेलिब्रेशन होतं. परफेक्टली स्लॉग हिट येथे आपल्याला बघायला मिळाला. अगदी स्लॉट मध्ये बॉल होता आणि भिरकावून दिलं सर मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा दमदार सिक्सर आपण पाहतोय आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ संपन्न. स्वप्नील थोडासा महागडा ठरला. विकेट त्याला जरूर मिळाली. सर्वात मोठी विकेट त्यानं प्राप्त केली. मात्र 18 धावा देखील त्यानं खर्च केल्यात आणि 12च्या सरासरीनं 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा आपल्याला स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. 24 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. फर्स्ट सेमीफायनल ऑफ द टुर्नामेंट KPL कॉमन प्रीमियर लीग पर्व 6. या 6व्या पर्वामध्ये सर्वांना गर्व वाटेल असं आयोजन आपल्याला बघायला मिळतंय. संपूर्ण कॉमन क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं अगदी प्रोफेशनल लेवलची स्पर्धा आहे. कॉमन या विभागातील परिसरातील नागले ते चिंचोटी या परिसरातील जेवढी गावं आहेत तेवढ्या गावांमधून खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत असतात. एकत्रित येऊन खेळत असतात. 16 फ्रँचायझी आपण या स्पर्धेच्या माध्यमातून बघत आलोय. 6 वर्ष अविरतपणे या स्पर्धेचं स्वरूप आपल्याला बघायला मिळालंय. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नागले ते चिंचोटे हा जो परिसर आहे
परिसरात जी काही गावं समावेश झालेली आहेत आणि ह्या गावामधील जवळपास प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळावी. हो, कारण तेवढं मोठं आयोजन आणि तेवढी मोठी स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. राहिल अन्सारी आता गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा आलाय. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. समोर सतीश हुक केला, ब्लाइंड स्ट्रोक आहे, डोळे मिटले परंतु चेंडूला पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. राहिलच्या विरुद्ध दमदार चौकार. सतीशच्या बॅटमधून देखील आता मोठा फटका तुम्हाला बघायला मिळाला आणि या चौकारानं 28 धावा, 28 रन्स ऑन द बोर्ड नाव. स्वागत करण्यात आलं राहिलचं. पहिल्या षटकामध्ये अगदी आपण जर विचार केला तर फक्त 6 धावा आल्या होत्या. शेवटच्या बॉलवर राहिलच्या विरुद्ध सिक्सर अमान शेखच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला होता आणि इथे पहिल्याच बॉलवर सतीश जाबरच्या बॅटमधून चौकार तुम्हाला बघायला मिळतोय. अगदी डोळे मिटले होते परंतु बॉलच्या लाईन मध्ये येऊन हा हुक जरूर केला. आणि आता मात्र चांगली धावसंख्या बसते कारण 28 धावा आणि तिसरं षटक खरं तर फक्त सुरुवात झालेली आहे आणि पहिल्या चेंडूवर एक सनसनीत चौकार बघायला मिळाला. राहिल अन्सारीचा पहिला चेंडू होता. 28 धावा. मला असं वाटतं की मॅक मास्टर ज्या अंदाजाने बॅटिंग करतोय समीर, आय थिंक 70+ कडे पाहत असणार आहे डेफिनेटली. आणि तिकडे तर त्यांना जावंच लागेल आता, कारण आपण चर्चा करतोय की टीम 94 कामनची ज्या टीम मध्ये मजबूत बॅटर आहेत आणि इम्पॉर्टंट म्हणजे राहिल अन्सारी भन्नाट फॉर्मात आहे. त्याच्यामुळे जर त्याला आव्हान द्यायचं असेल, त्याच्यासमोर तगडं आव्हान उभं करायचं असेल तर मग 70+ रन्स तुम्हाला बनवावे लागतील. यूज बॉल नाहीये सर. आयशा क्रिकेट ग्राउंड आपण पाहतोय. कामनचं हे हार्ट ऑफ कामन म्हणून संबोधलं जात आहे आणि या मैदानावरील ही महाराष्ट्रातील नामवंत स्पर्धा पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील कामन गावातील कामन प्रीमियर लीग आणि संपूर्ण महाराष्ट्रभर या स्पर्धेची चर्चा असते. 6वं पर्व आहे आणि 6व्या पर्वातला आज सुपर संडे आणि सुपर संडे मधले आपण सुपर अँड डुपर मॅचेस पाहतोय. इट्स अ फर्स्ट सेमीफायनल, पहिली उपांत्य फेरीतील मॅच. राहिल पुन्हा एकदा. ओहो, भरपूर बाहेर बॉल होता. टप्पा पडल्यानंतर अधिकच बाहेर वळून घेणारा चेंडू आणि आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची कडा घेत असताना बॉल मागे येतोय. डॉट बॉल. चौकार नंतर बॅक करण्याचा प्रयत्न राहिला राहिल अन्सारीचा. थोडंसं ऑन साईडला खेळायचं होतं. खरं तर उजव्या स्टीच्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू होता. डॉट बॉल जातोय. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट्स, प्लॅन मिस. अनदर गुड बॉल. कटर होता, टप्पा पडला. जो डाव्या हाताच्या फलंदाजासमोर लेग कटर बनतोय, हा उजव्या हाताच्या गोलंदाजाचा ऑफ ब्रेक होता आणि तो चित्र राहिल अन्सारी येथे दाखवत असताना जबरदस्त कमबॅक. येस, डेफिनेटली जबरदस्त कमबॅक बघायला मिळते. पहिल्या चेंडूवर चौकार लगावा लागला, त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल जात आहेत आणि हेच फार महत्वाचं. एक चांगल्या गोलंदाजीची खूण आहे. राहिल पुन्हा एकदा. सतीश समोर आता खेचल्या बॉल. अकुट टप्प्याचा बॉल आणि फ्लॅट सिक्सर तुम्हाला बघायला मिळतोय. मिड विकेट सीमा पार. दमदार हिट. बेस्ट वर्सेस बेस्ट, बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅटर दोघांमध्ये द्वंद्व बघायला मिळते. पहिला चौकार, 2 डॉट बॉल, त्यानंतर सतीश जाबरचा पुन्हा एकदा प्रहार, षटकार. कडक बॅटिंग आता सतीशनं जबाबदारी घेतली आहे. 34 धावा धावफलकावरती. पुन्हा ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय त्या मागच्या स्ट्रोकचा आणि आणखी एक बॉलला पाठवलाय, गुल केल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. आता मात्र म्हणता येईल की प्रमुख गोलंदाजावर आक्रमण केलेलं आहे. प्रमुख गोलंदाजावर आक्रमण केलेलं आहे. राहिलवर आक्रमण करतोय तो सतीश जाबर. बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेले आहेत. आता मात्र धावसंख्या सुद्धा तुफान वेगाने वाढते. धावसंख्या झालेली आहे 40. जबरदस्त टोटल आता आपल्याला स्कोर कार्ड वरती बघायला मिळते.
बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आले आणि तदनंतर बॅक टू बॅक 2 सिक्सर देखील आपल्याला बघायला मिळाले. राहिल अन्सारीच्या या दोन्ही युवाचा आपण विचार केला तर आता त्याचेही षटक कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न केला. सतीश झाबरच्या बॅटमधून 2 सिक्सर लागोपाठ. राहिल अन्सारी पुढे टाकला. आता पुन्हा एकदा ऑनस्ट्रेलिया ड्राईव्ह करत असताना गॅप फाईंड केला. क्षेत्ररक्षण करा. हा बॉल देखील निघून चाललाय. टाइमचा कडकडाट, टाइमचा आवाज. आणखी एक चौकार माईक मॉन्स्टर संघासाठी. तीन षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 2 बाद 44. आणि आपण जाऊया लगेच पाहणार आहोत स्ट्रॅटेजिक टाइम आउट. स्ट्रॅटेजिक टाइम आउट वेल आपल्याकडे आहे. अतुल विरार का आपण थांबायचं आहे. आपण स्वागत सन्मान करणार आहोत आपल्या आपण बघतोय ज्यांनी मॅन ऑफ द मॅच साठी कोल्ड्रिंक्स स्पॉन्सर्स केलेले आहेत ते कल्पेश अग्रिकड्ड्याचे ऑनर मान्य श्री बाबू धुमाल यांचं आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. विनंती असेल अजय पाटील यांना. अजय पाटील यांच्या शुभ हस्ते बाबू धुमाल यांचा सन्मान केला जाईल. बाबू धुमालचं ओरिजिनल नाव लीलाधर धुमाल आहे, मात्र खूप कमी लोकांना माहिती असेल. स्वागत सन्मान केलं जाते बाबू धुमाल यांचं. केसीचे अध्यक्ष अजय पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. शॉल आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे. बाबू धुमाल कल्पेश अग्रिकड्ड्याचे ऑनर आहेत आणि मॅन ऑफ द मॅच साठी कोल्ड्रिंक्स त्यांच्याकडून स्पॉन्सर झालेले आहेत. जोरदार टाळ्या वाजवायच्या बाबू धुमालसाठी. हेमंत पाटील खूप चांगली आठवण आपण करून दिली. खरं तर बाबू धुमाळ यांच्याशी आमचे लहानपणापासून पारिवारिक संबंध आहेत, पण मला सुद्धा आता कळलं की त्यांचं नाव लीलाधर आहे म्हणून. सो बॅक टू क्रिकेट नाव. थँक्स हेमंत पाटील. आपण वळूया. टॉस हारल्यानंतर काय बॅटिंग केले. खरं तर 2 फलंदाज लवकर बाद झाले होते आज. कॅप्टनला सूर गवसला होता. कॅप्टन अमान शेखने 2 षटकार लगावले पण लवकर बाद झाला. 12 धावांची खेळी केली होती, पण मात्र त्यानंतर आपण पाहतोय की चांगली बॅटिंग बघायला मिळते. खास करून सतीश जाबर इज ऑन फायर. 44 धावा झालेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आणि मी आणि माझे सहकारी समालोचक समीर आमची चर्चा झालेली आहे की 70+ कडे पाहत असणार आहे मॅक मास्टर संघ. चौथं षटक. सात से घेतोय. मागच्या मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती. फिरकीचा जादूगार आहे खरं तर. 7 से गायचा फिरकीचा जादूगार आणि दोन्ही बाजूला मूव्ह करण्यामध्ये वाकबगार आहे आणि मध्ये मध्ये अतिशय वेगात चेंडूचा मारा सुद्धा करताना दिसतोय. डेफिनेटली. आणि सध्याच्या या क्रिकेटमध्ये जर तुम्हाला टिकून राहायचं असेल ना तर गवळी सर तुमच्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन्स असणं गरजेचे आहेत, कारण आताचं हे जे क्रिकेट आहे ना ते फलंदाजांचं क्रिकेट मानलं जातं. दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप बघायला मिळते, कारण 24,000 दुसरा फलंदाज बाद झाला त्यानंतर 20 धावांची एक महत्वपूर्ण पार्टनरशिप. 700 टर्न बघायला मिळाला. अगेन्स्ट टर्न ऑन साइडला खेळायचं मी सुरुवातीला सांगितलं होते. हा फिरकीचा जादूगार आहे. डेफिनेटली. दोन्ही बाजूने चेंडू वळवण्याची क्षमता 700 कडे आहे आणि 7 ला आता इकडनं 7 मिळेल का बघूया त्यांच्या क्षेत्ररक्षकांची. 700 पुन्हा एक चेंडू मात्र
पंच वळत आहेत कारण तेव्हा डाव्या स्टे थोडा बाहेरून आलेला आहे आणि पंचांचा इशारा येतो इट्स वाईट बॉल. एक अवंतर धाव मिळते आणि धाव संख्या होते 45. नाही, कुठेतरी आर्यन ऑप्शनच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न करत होता आणि जशा विकेट खुल्या दिसल्या 7नं विकेटवर येण्याचा प्रयत्न केला होता, परंतु एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळते आणि दोघे वेलसेट बॅटर आहेत आता मैदानाच्या आतमध्ये. आर्यन ज्यानं क्वार्टर फायनलमध्ये जबाबदारी आपल्या हातात घेतली, आपल्या खांद्यांवर घेतली आणि ती जबाबदारी पार पाडली आणि आता सध्या सतीश देखील चांगला खेळलाय. 7 हा चेंडू मात्र पंचांनी वाट पाहावी लागेल. नो बॉल, इट्स नो बॉल. इट्स अ बीमर बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी. आय थिंक गुगली करण्याचा प्रयत्न होता का पाहूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये ज्या प्रकारे बॉल सोडला होता. 18,000 धावा एकूण या स्पर्धेमध्ये पूर्ण झालेल्या आहेत. या संपूर्ण लेखाजोखा आपण पाहतोय कॉमन क्रिकेट असोसिएशनचे ऑफिशियल स्कोरर कॉमन प्रीमियर लीग सीझन 6. 18,000 हा आकडा अगदी आपण पाहिला तर सचिन तेंडुलकर सरांनी ओडीआय क्रिकेटमध्ये आय थिंक 18,000चा आकडा क्रॉस केलाय. फ्रीटचा बॉल, ओ फ्रीट बॉल, परंतु त्याच्यावर मोठा फटका खेळता आलेला नाहीये. डाव्या त्याच्या बॅटर समोर चांगला वळवला चेंडू, गिरकी देत असताना चेंडूला फिरकी दिली आहे. डॉट बॉल येतोय. यस, आपल्या मान्यवर कक्षामध्ये आपण बघतोय मान्य श्री रजनीकांतजी म्हात्रे यांचं आगमन झालंय. आत्ताच आपण बघतोय असलमबाई शेख यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत. ओ हो, 7 शेख गोलंदाजी करतोय गवळी सर. तुम्ही खूपच चांगला उल्लेख केला या गोलंदाजाविषयी आणि ते सध्या दाखवलं त्यानं. त्यानंतर विजय तांगडी यांचं सुद्धा आगमन झाले. आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. हे पाहू शकता आपण काय गोलंदाजी बघतोय आपण. कमबॅक करताना पाहतोय 7 शेखला आणि आपण जो उल्लेख केला होता फिरकीचा जादूगार आहे. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा त्याने खूप चांगली गोलंदाजी केली होती आणि या मॅच मध्ये त्याचं सातत्य बघायला मिळतंय. आणि महत्वाचं म्हणजे सेट फलंदाजांना त्याने थांबवलंय. वेलसेट बॅटर मैदानामध्ये असल्यानंतर अशा प्रकारची गोलंदाजी करणं फार मोठं योगदान मी म्हणेल त्याच्या टीमसाठी. अशा प्रकारची गोलंदाजी आपल्या संघासाठी फार उपयुक्त ठरते कारण कुठेतरी कमबॅक होणं गरजेचं असतं आणि तेच काम 7 शेख या षटकामध्ये करताना दिसतोय. हा चेंडू मात्र पाहूया आपण डाव्या एसटीच्या बाहेरून आला होता. पंचाचा वाईट बॉलचा इशारा, थोडस स्वेर मारा बघायला मिळतोय पण मात्र बॅट मधून मोठे पटके येताना दिसत नाहीयेत. एकचा धावा इथून कुठेतरी फलंदाजांचं मनोबल वाढवणारा धावा असेल. 7 शेख हा चेंडू सुद्धा जाईल, स्वेर होईल, दिशाहीन होईल आणि याच बरोबर 50चा आकडा पार होते. 50 धावा पूर्ण होत आहेत. आपण बघतोय पूर्ण युवा ग्रुप मान्य श्री महेंद्रजी ठाकूर, मान्य श्री करण म्हात्रे, त्यानंतर इतर सर्व युवा ग्रुपचे सदस्य, पूर्ण युवा ग्रुप आपल्याला येताना दिसतोय. या KPL सीझन 6 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि याच दरम्यान एक चांगला फटका देखील आपल्याला बघायला मिळाला. मोठ्या संख्येने मान्यवर आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर प्रचंड प्रमाणात ही गर्दी, अक्षरशः हे क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक आपण पाहत आहोत. KPL कॉमन प्रीमियर लीग खरं तर गवळीसर या विभागातील आता एक उत्सवच बनून गेलाय. जसं की 3 ते 4 दिवसांची एखादी जत्रा कशी असते त्याच प्रकारचा उत्सव बनून गेलाय कॉमन प्रीमियर लीग. नाही म्हणून तर कॉमन क्रीडा महोत्सव असं नाव दिलं जातं या KPL ला, कॉमन क्रीडा महोत्सव. फुल टॉस मात्र हवा तसा फायदा उचलता आला नाही. चेंडू हवेत होता, झेल घेण्यापर्यंत पोहोचला नाही क्षेत्ररक्षक आणि तोपर्यंत मात्र फलंदाजाला संधी मिळाली 2 धावा पूर्ण करण्याची आणि 2 धाव्यांची धावसंख्या होती 53. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. धावसंख्या झाली 53. रिक्षा आतमध्ये येऊ द्या. आय थिंक चेक्स आहेत. या पूर्ण युवा ग्रुप आपण बघतोय ज्यांचं आगमन मान्य श्री महेंद्रजी ठाकूर यांचं आगमन होते. त्यानंतर मान्य श्री करण म्हात्रे त्यांच्या जोडीला पूर्ण युवा ग्रुप आलेला आहे. आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण असं नसतं व्हायचं आहे. सर्व आपण बघतो मुख्य मंचावर मान्य श्री मनोहरजी म्हात्रे, असलमबाई शेख, त्यानंतर बाबू धुमाल, रजनीकांत म्हात्रे, महेश पाटील, अनिसबाई शेख,
विजय तांगडी त्यानंतर आत्ताच जॉईन होताना दिसतात. महेंद्र ठाकूर, करण भाते ज्यांचं चांगलं सपोर्ट आहे या स्पर्धेसाठी. कारण कॉमन प्रीमियर लीग म्हटलं तर प्रत्येकाला वाटते की आपला सुद्धा थोडा हातभार असला पाहिजे आणि त्याप्रमाणे प्रत्येकाने या कॉमन क्रिकेट लीगसाठी हातभार लावलेला आहे आणि त्यांचं आगमन या ठिकाणी होते. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. मित्रांनो, आपण पाहतात केपीएल. नक्कीच आणि केपीएलचा अंतिम दिवस आणि मोठ्या प्रमाणात मान्यवर अंतिम षटक गोलंदाज बॉलिंग मार्कवर. एत्तेशाम पहिला बॉल यॉर्क लेत होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, इथे धावबादचा देखील प्रयत्न केला. एक धाव मात्र पूर्ण झाली. आर्यनला देखील थांबवलं आणि सतीश जाबरला देखील त्या ठिकाणी थांबवलं, परंतु रन्स खूप चांगले आहेत. गवळी सर, इथून आपण जर विचार केला तर 54 धावा झाल्यात, आणखी 5 बॉल बाकी आहेत. आणखी 10 धावा 5 बॉल मध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर डेफिनेटली विकेटनं रन चेस करणं डिफिकल्टीज येऊ शकतात टीम 94 कामन समोर. पण हे विसरून चालणार नाही की टीम 94 संघाकडे सुद्धा स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. कारण आज पहिल्याच मॅचमध्ये त्यांनी तब्बल 74 धावाचं लक्ष समोरच्या संघासमोर ठेवलं होतं. तसं एक क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे डेफिनेटली, परंतु हा सामना मोठा आहे. कोण पोहोचणार फायनल मध्ये त्याच्यासाठीची लढत. ओ द विकेट. एत्तेशाम हा बॉल पुन्हा कोदात टाकला ऑन ड्राईव्ह करत असताना. अगदी बॅकलिफ्टला वर करू दिलेला नाही आणि फक्त मिळेल एकच धाव. सिंगल न स्कोर आता पुढे नेण्याचा प्रयत्न राहिलाय. अंतिम ओव्हर मध्ये एत्तेशामनं दोन्ही जे चेंडू हाताळले, अॅक्युरेसी आपल्याला बघायला मिळाली दोन्ही बॉलवर. यस, यानंतर आयशा स्टार आणि मामा भांजे दोन्ही संघ कॅप्टनने टॉस साठी तयार राहायचं आहे. इट्स अ सेकंड सेमीफायनल. एत्तेशाम पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला आर्यन. मात्र फुल टॉस लीडिंग एज पॉइंटला फिल्डर आहे. डाऊन दी बॉल आणि मेक्स अ नो मिस्टेक. विकेट गॉन. धक्का लागेल. आर्यन मात्र बॅक टू डॅग आउट. फुल टच चेंडू होता आणि फायदा उचलता आला नाही. लीडिंग एज आणि एक सोपा सुंदर झेल शॉर्ट कव्हरला पाहतोय आणि महत्वपूर्ण विकेट. करता ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट या ठिकाणी प्राप्त केलेली आहे श्यामने. जबरदस्त गोलंदाजी एत्तेशामच्या माध्यमातून या दुपारच्या सत्रामध्ये बघायला मिळाली आहे. सेमी फायनलच्या लढतीमध्ये टीम 94चा कमबॅक आपल्याला बघायला मिळतोय. मॅक मॉन्स्टर टीमच्या विपक्षामध्ये. आर्यन येथे बाद झाला. आर्यननं 2 बॉल मध्ये 10 बनवल्या होत्या, परंतु तदनंतर त्याचा आपण डावाचा विचार केला तर 7 चेंडूंमध्ये 13 धावा. कॉन्ट्रीब्युशन तेवढं दिसलं नाहीये महत्वपूर्ण. एत्तेशामच्या विरुद्ध त्याला फायदा घ्यावा लागणार आहे. अंतिम 3 बॉल फ्लिक केला. व्हॉट अ शॉट. सुपर टायमिंग. फ्लिक ऑफ द रिस्ट. डीप मध्ये स्क्वेअर लेग थोडासा फॉरवर्ड उभा होता आणि त्याच्याकडे बॉल येतोय. तोपर्यंत वेळ होती सिंगलची. पण तितक्याच चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. डीप स्क्वेअरला खूप चांगला फटका होता. फ्लिक ऑफ द रिस्ट चांगला फटका बघायला मिळाला. मात्र क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं, त्यामुळे फक्त आणि फक्त एकच धाव मिळाली आणि एका धाव्याने धावसंख्या वाढते. 56 अब तक 56. दोन्ही कॅप्टन आयशा स्टार त्याचबरोबर मामा भांजे दोघांनाही लास्ट ऑफिशियल कॉल. आपण टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये तयार राहायचे. 56 धावा अब तक 56. एत्तेशामनं 4 बॉल मध्ये 3 धावा खर्च केल्यात. 1 विकेट त्याला मिळाली आहे. आता समोर सतीश आहे. वेल सेट बॅटर. फुल टॉस लॉफ केलाय. लॉंग ऑनचा फिल्डर चेंडू खाली येतोय आणि कोणत्या प्रकारे चुकी होणार नाहीये. सेलिब्रेशन सुरू झालंय. टीम 94 कामनचं विकेटचं पतन. व्हॉट अ बॉलिंग. काय बॉलिंग केले ते सामने. शेवटच्या षटकामध्ये महत्वपूर्ण विकेट सुद्धा प्राप्त केले. आतापर्यंत 5 चेंडू मध्ये फक्त धावा दिल्या त्या 3 स्लॉग ओव्हर मध्ये. खरं तर स्लॉग ओव्हर जे असतं ते बॅटिंग साठी मनपसंत षटक असतं, पण या षटकामध्ये कुठेतरी धावसंख्येला खीळ बसलेली आहे. धावसंख्या जणू काय थांबवलेली आहे. धावसंख्येला लगाम लागलेला आहे. जबरदस्त पलटवार क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला नेहमीच बघायला मिळत असतात. जसं की आपण पहिल्या षटकामध्ये बघितलं, राहिल अन्सारी हावी ठरला, परंतु त्याच राहिलच्या विरुद्ध जसा तो दुसरा स्पेल घेऊन आला
तो फलंदाज भारी पडताना दिसला. म्हणून क्रिकेटमध्ये ना कन्सिस्टंटली परफॉर्म करणे, सातत्य टिकवणं हे फार कठीण काम असतं गवळी सर. अंतिम चेंडू 3 षटकामध्ये 44 धावा होते आपण बघितलं आणि आतापर्यंत पाहतोय जवळपास षटक संपण्याच्या मार्गावर आहे 5वं. ते श्याम पुन्हा एकदा 56 धावा. हो आणखी एक डॉट बॉल. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स, इनक्रेडिबल, फॅब्युलस पीस ऑफ बॉलिंग हिअर, फॅन्टास्टिक फ्रॉम श्याम. फक्त आणि फक्त त्याने धावा खर्च केला 3 आणि 2 विकेट्स मिळवले. आणि याचबरोबर पहिल्या सेमीफायनलचा खेळ तुम्ही पाहताय, जेथे 5 ओव्हरमध्ये मॅक मॉन्स्टर्स टीमने धावा बनवल्या 56 आणि फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी 57चं लक्ष असेल टीम 94 कामन समोर. हेलो चलते हैं अगले टॉस की तरफ. हम आपको लिए चलते हैं टॉस की तरफ, जहाँ पे कहा जाता है कि कमेंट्री के पब्लिक फिगर हैं. कमेंट्री क्या है, कौन है? डॉक्टर मोरेश्वर गवली सर. आयशा स्टार्स बनाम मामा भांजे के बीच दूसरा सेमीफाइनल. सन्माननीय महेंद्रजी ठाकूर त्याचबरोबर करणजी म्हात्रे या दोन्ही मान्यवरांना विनंती करणार आहे की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं. आपल्या उपस्थित टॉस होईल. दोन्ही कॅप्टन आयशा स्टार, शाहिद भाई अन्सारी फॅम टीम, त्याचबरोबर मामा भांजे, राहुल गुप्ता व प्रदीप गुप्ता फॅम टीम, दोन्ही कॅप्टनचं स्वागत आणि खास करून अभिनंदन सुद्धा आहे. वेलकम. दोन्ही मान्यवर येत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. मान्यवरांचं मी खूप खूप स्वागत करते टॉस बॉक्समध्ये. वेलकम. कॉलिंग कोण करणार आहे? आयशा स्टार संघाचे कॅप्टन कॉलिंग करतील. इट्स अ सेकंड सेमीफायनल. त्यांचं म्हणणं आहे केसी आहे आणि आलेलं सुद्धा एक केसी आहे. कॉमन क्रिकेट असोसिएशन कडील स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आयोजन केलेलं आहे. दोन्ही मान्यवरांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. आपण टॉससाठी आलात. पुन्हा एकदा आमच्या मान्यवर कक्षामध्ये आपण स्थानापन्न व्हायचं आहे. पुन्हा एकदा स्वागत आणि अभिनंदन. आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केलेली आहे, पण ही महत्त्वपूर्ण मॅच आहे, सेमीफायनलची मॅच आहे. फारसं कारण मॅच सुरू होणार आहे. निर्णय काय असणार आहे? फील्डिंग. क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतला या पाठीमागे काय उद्देश आहे? कारण की आम्ही चेस बरोबर करतो म्हणून. काय माइंडसेट असेल? साधारण किती धावांपर्यंत थांबवलं तर तुम्ही चांगल्या प्रकारे इथे पाठलाग करू शकता आणि फायनलमध्ये प्रवेश करू शकता? 50 पर्यंत आम्ही थांबवू त्यांना. संघ तोच राहणार आहे की संघामध्ये तो स्कॉट जो आहे त्याच्यामधला अजून इन्क्लुडिंग होईल? नाही, सेम राहील. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहे. ऑल दी बेस्ट. टॉस जर जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? घेतली असते. कॅप्टनने तर जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स दाखवला होता. अजून कुणाकडनं अपेक्षा जास्त असणार आहे? परफॉर्मन्स तर सर्वांकडून हे आहे. मॅच सुरू होणार आहे त्यामुळे ओपनिंग खूप काही चर्चा करायची होती, पण तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहे. मित्रांनो, यानंतर सेकंड सेमीफायनलची मॅच आणि त्याचा टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकून आयएसआर संघ कॅप्टनने निर्णय घेतलेला आहे क्षेत्ररक्षण करण्याचा आणि मामा भांजे संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. कुठे जाऊ नका, या मैदानावर या, कारण आयशा क्रिकेट ग्राउंड जे आहे या मैदानावर KPL स्पर्धा आहे, महाराष्ट्राची नामवंत स्पर्धा आहे. या स्पर्धेचा आनंद घ्या. जर आपण मैदानावर येत नसाल तर मात्र यूट्यूबच्या माध्यमातून, प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून आपण सर्च करा प्रिन्स मूवीज आणि यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पहा. कॉमन प्रीमियर लीग 2026. मी जातोय लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सजीव होतील एक महाराष्ट्राचे नामवंत समर्थक सिद्दीकजी भावे, त्याचबरोबर या स्पर्धेचे मुख्य समालोचक
हेमंत पाटील, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद डॉक्टर गवली सर, धन्यवाद समीर ठाकरे. अब ग्लैमर बढ़ चुका है. देखिए मेरे साथ हेमंत पाटिल जुड़ चुके हैं. हेमंत, अब ये घोड़ों की नहीं शेरों की लड़ाई होगी सेमीफाइनल, और कहते हैं कि लगाम घोड़ों को डाली जाती है. आइए दोस्तों लौट चलते हैं कॉमन प्रीमियर लीग के अद्भुत क्रिकेट दुनिया में. लक्ष्य रखा है यहाँ पर 57 रनों का. टीम 94 कॉमन के सामने. दोनों रिकॉग्नाइज ओपनर आ चुके हैं. हेमंत कॉमन और एहतेशाम अंसारी. पहली गेंद ओ विद स्पिन खेलने की कोशिश आ निकली. एक ने अपील मेन अंपायर से की, एक ने अपील लेग अंपायर से. इस तरह के अपील को हेमंत टोकन अपील कहते हैं. यस, नक्कीच आपण बघितला पहिला बॉल तर बॉल चांगला टाकला होता. आपण बघितलं आउटसाइड द ऑफ स्टंप डिलिव्हरी ठेवली होती. हलकीशी अपील. सतीश जाबर जो गोलंदाज आहे, पहिल्या मॅच मध्ये सतीश जाबरला पहिलं षटक दिलं नव्हतं, मात्र त्यानंतरचं कमबॅक त्याचा आहे अप्रतिम आहे. विद स्पिन खेला हल्के हाथों से पॉइंट पर. हल्का सा फंबल, रन पूरा. कामनकर का 1 रन से खाता खुला और 94 टीम 94 कामन 1 रन बिना कोई विकेट के. हा बॉल दुसरा होता. बघितलं फक्त दिशा दाखवली हेमंत कामनकर याने. सिंगलने आपलं खातं ओपन केलं आहे. फिल्डिंग अतिशय चांगली होती ऑफसाइडच्या दिशेने. एहतेशाम अंसारी को बैकफुट पे गए, पंच किया गेंद को. गेंद कवर के ऊपर हवा के साथ साथ घटा के संग संग हैंड एंड सम 6 रन. ये आप कॉमन प्रीमियर लीग का थीम सॉन्ग सुन रहे हैं. यस, 90 टीम 94 का ये सॉन्ग आहे. आणि काय जबरदस्त शॉट आपण बघितला. जागा बनवली, पंच केलं बॉलला. एक्स्ट्रा कवचच्या बाहेर पाठवले सरळ षटकारासाठी. षटकारांनी सुरुवात केली. एहतेशाम अंसारीने टीमचं टोटल जाऊन पोहोचते 7 वर. सतीश जाबर, आपकी बार अच्छी गेंद थी लेकिन ऊपर लगी. देखना अंपायर क्या निर्णय देते हैं. छू कर गई थी, 1 रन आता हुआ. 8 पे पहुंचा है स्कोर. 57 का लक्ष्य है. राहिल अंसारी का बल्लेबाजी को आना बाकी है. यस, चांगली स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. टीम 94 कॉमन टीम मध्ये सुरुवात सुद्धा चांगली झालेली आहे. एक मोठा फटका एहतेशामच्या बॅट मधून आलेला आहे. आणि नक्कीच कमबॅक बघितलं या बॉलवर. चांगलं केलंय सतीश जाबारने. यस, कॉमन के जैक कैलिस कहे जाते हैं. ओ पहले ही ग्रिप बदल दी. कमाल की अंपायरिंग. अगदी बरोबर बघितलं. ग्रिप बदलली होती. लेग स्टंपच्या बाहेर हा बॉल टाकलाय आणि पंचांचा निर्णय आहे की हा फेअर डिलिव्हरी. हेमंत कहते हैं कि घी जब सीधी उंगली से निकल रहा हो तो क्या जरूरत है टेढ़ा करने की. ओ नेस्टी बॉल. बढ़िया एफर्ट है वहां पर, लेकिन छूट गया कैच. बहुत ही नेस्टी गेंद थी. उछाल ज्यादा था, गली पे गाइड किया था. बढ़िया एफर्ट. वैसे भी हेमंत पाटिल गली महबूब की हो यह क्रिकेट की, इसके चक्कर अच्छे नहीं होते. ये देखिए बच गए. थोड़ी देर के लिए तो मानो ऐसा लगाओ कि गेंद ब्रेडली ने डाली हो. यस, खरोखरच चांगला बॉल. थोडंसं सरप्राईज झाला होता या ठिकाणी. आपण बघतोय बॅटर हेमंत कामनकर. एफर्ट चांगला होता. विकेट जाण्याची दाट शक्यता होती. लेडीज स्टैंड को दिखाया जा रहा है. हमारी तमाम मौजूद खवातीन का हम तहे दिल से इस्तकबाल करते हैं. ये देखिए पैक्ड आउट, चारों तरफ दर्शक ही दर्शक. स्टैंड फुल है. जहाँ जगह मिली वहाँ बैठे. सामने रोड से चलती हुई गाड़ियाँ. हे स्टँड आपण बघू शकतोय. कैलासवासी प्रकाश दामोदर म्हात्रे, स्वर्गीय भरत जगन्नाथ पाटील, नागले स्टँड. आणि खरोखरच काही जे मान्यवर असतील ते आमच्या मंचाकडे येताना दिसतील आपल्याला. सर्वांचं हार्दिक स्वागत कॉमन प्रीमियर लीग सीझन 6 मध्ये. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतोय प्रेम जाधव समोरच्या एंड कडून.
पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत 9. 57चं टार्गेट आहे. पहिला बॉल. ओ चांगला उडवल्या बॉलला. बॉल जाईल डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने बाउंड्रीच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. Great shot. Great shot indeed. Flick does ball over the square leg, a flat 6. Runs coming rapidly for Team 94 Common. Batsmen to follow the Jack Ellis of Common. यस, या ठिकाणी आपण बघतोय ज्याने मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक स्पॉन्सर्स केलेले आहे ते श्री डॉक्टर प्रकाश देवळीकर यांचं आगमन या मुख्य मंचावर झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. काय जबरदस्त फटका फ्लिक केला होता. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉलला पाठवले षटकारासाठी हेमंत कामन करणे. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 15 रन्स. 57चं टार्गेट आहे आणि नक्कीच आपण म्हणतोय की ही मॅच एक कट टू कट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. नक्की चांगली लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे या मॅच मध्ये. दोन्ही मजबूत टीम आहेत, दोन्ही टीम मध्ये चांगली खेळाडू आहेत आणि 57चं टार्गेट चेस करण्यासाठी चांगली स्ट्रॉंग बॅटिंग लाइनअप सुद्धा आहे. यस, हेमंत कामनकर अपने स्टाइल में मट्टी वट्टी लगा के तैयार होते हुए. प्रेम जाधव पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर समोरच्याकडून पहिल्याच बॉलवर षटकारांनी स्वागत केलंय प्रेमचं. पुढील बॉल दूर टाकला. ह्या बेलाला ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा अँगल बनवलाय. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जातो. सोडून दिला होता हा बॉल. चांगली डिलेवरी, चांगलं कमबॅक. मेरे ख्याल से अच्छी अंपायरिंग विकेटों के पीछे जाकर गेंद ने ज्यादा कोण बनाया था. यही कारण था कि अंपायर टच से मस नहीं. चांगली गोलंदाजी, चांगली वापसी केली या ठिकाणी गोलंदाज प्रेमने. यावेळेस टॅप केलंय बॉलला. कव्हरच्या दिशेने, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल जाईल. फिल्डर त्या ठिकाणी 30 सेकंड मध्ये चांगली फिल्डिंग करतोय. फक्त सिंगल मिळेल, एक पेक्षा जास्त काही नाहीये. स्कोर जाईल 16 वर. There is a extra bounce wide as batsman managed played only in covers. Look at that, not middle of the bat, unconventional back foot drive. प्रेम जाधव. ओ चांगला पंच. पुन्हा एकदा स्वीपर कव्हरच्या दिशेने बॉल. थोडीशी मिस फिल्डिंग. 2चा कॉल. थोडीशी सुस्ती दाखवली फिल्डरने. लगेच सिंगलचा डबल मध्ये कन्वर्ट केलं दोन्ही बॅटरने. रन इन बिटवीन द विकेट वाकण्याजोगी अत्ते श्याम एंड हेमंत कामनकर यांच्यामध्ये 2 रन कंप्लीट. इसे कहते हैं चुरा लिया है तुमने जो दिल को नहीं, चुरा लिया है तुमने जो रन को. 2 रन पूर्ण. स्कोर जाऊन पोहोचतोय 18 वर. 57चं टार्गेट आहे. खरोखरच ही मॅच बघण्यास मजा येईल. पहिली सेमीफायनल मॅच आपण बघतोय. टीम 94 कॉमन वर्सेस मॅकमॉन्स्टर या दोन टीम मध्ये ही लढाई आपल्याला बघायला मिळते. ओ चांगला फटकाय. उडवले बॉलला. हेलिकॉप्टर ड्राईव्ह लॉंग ऑफच्या दिशेने बाउंड्रीच्या बाहेर. त्यांच्या स्टँडला सलामी देणारा हा षटकार. एम एस धोनी स्टाइल. पहला ओडीआई खेलने आए, 0 पे रनआउट हुए. धोनी का एक कीर्तिमान है. 5वां ओडीआई पाकिस्तान के सामने खेला, 148 बनाए. 5वां टेस्ट पाकिस्तान के सामने खेला, 148. येस चेक. स्कोर 24 विदाउट लॉस. चांगली फलंदाजी या ठिकाणी अतिश्यामचे. पुन्हा एकदा आपण बघितलं कट शॉट खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा अँगल बनवला. डॉट बॉल. 2 ओवर 24 रन. बहुत ही पॉजिटिव रिप्लाई. ये देखिए विकेट कीपर ने गेंद दस्तानों में कैद की. हेमंत पाटिल, कहीं हमारे साथी कमेंटेटर हैं जो गलती से दस्तानों को दास्ताने बोलते हैं. दास्तान बोलते हैं उर्दू में किस्सा सुनाने को. दस्त उर्दू में हथेली को बोलते हैं और उसमें पहनने वाली चीज़ों को दस्ताने बोलते हैं. बहुत मशहूर शेर है कि मैं अपने खून के छींटे कहाँ तलाश करूं, तमाम शहर में पहने हुए दस्ताने. Welcome back. व्हीआयपी डायस अध्यक्ष अजय पाटील आपण बघतोय. करत म्हात्रे ज्याने एक स्टँड
स्पॉन्सर्स केलेले आहे. कैलासवासी मनोज गजानन महाते स्टँड, त्यानंतर आणखीन आमचे मान्यवर, त्यानंतर महेंद्र ठाकूर आपल्याला दिसतात. इथं सर्व मान्यवर ह्या मान्यवर कक्षामध्ये, ज्यामध्ये बघू शकतो मनोहर म्हात्रे, असलमबाई शेख, ज्यांच्याकडून द्वितीय क्रमांकाची आकर्षक क्रिस्टलची ट्रॉफी आणि रोख रक्कम 50,000. मॅन ऑफ द मॅचचे स्पॉन्सर बाबू धुमाल. त्यानंतर आपण बघतोय समाज कल्याणाचे पालघर जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रकाश देवळीकर, ज्यांनी बाईक स्पॉन्सर केलेली आहे. स्कोर झालेला आहे, 3 स्कोर बार बरोबर का है, 24. स्कोर 24 हुआ है. आप चाहिए 33. 57 का टारगेट है. 33 ची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. वेलकम बैक. खेल की शुरुआत होती हुई पहली गेंद घूम के मारने की कोशिश, ऊपर लगी है और ये गिरता हुआ पहला विकेट. बघतोय फिरदोस अख्तर शेख डगआउट मध्ये, महाराष्ट्राची टीम त्या ठिकाणी बसलेली आहे. हा थोडासा कटर बॉल टॉपेज लागली होती. सोपा कॅच अमान शेख साठी आणि विकेट साठी. विकेट नंबर 1 डाऊन. छोटी गेंद नहीं थी, अच्छी लंबाई की गेंद थी. खींच के मारना चाहते थे, गेंद की लाइन के पीछे आकर ऊपर लगी और पहला विकेट. हालांकि अब तक सहरा में पानी तलाश कर रही थी मैक मॉन्स्टर. नए बैटर बल्लेबाजी को आ रहे हैं, ऑल टाइम हीरो. यस, जॅक कॅलिस ऑफ कामन म्हटलं जाते. राहिल अन्सारी मागच्या मॅच मध्ये काय धुवाधार बॅटिंग केली होती. एक थोडीशी चुकी झाली, थोडीशी घाई केली, रनआउट झाला, नाही तर हाफ सेंचुरी आणखीन एक पूर्ण होऊ शकली असती. राहिल अन्सारीची 49 वर धावचित बाद झाला होता मागच्या मॅच मध्ये. लेकिन विकेट की खुराक आती हुई सतीश जाबर. अपील भी है वहां पर. चांगली अपील होती जरूर. पहिल्याच बॉलवर थोडंसं प्रेशर मध्ये टाकलंय राहिल अन्सारी याला. सतीश जाबर या ठिकाणी आपण बघतोय थोडासा स्मितहास्य करताना ही अपील. सतीश जाबर सामना करेंगे राहिल. स्विंग एंड मिस, क्या कमाल की गेंद है. देखिए गेंद अगर बैट्समैन के करीब से घूमती है तो फिर उसका जो फुटवर्क रहता है वो चरमरा जाता है. चांगला बॉल, चांगला बॉल, जबरदस्त डिलिव्हरी. पहिल्या 3 बॉल मध्ये एकही धाव नाहीये. एक विकेट सुद्धा मिळालेली आहे. पहिल्या बॉलवर विकेट मिळाल्यानंतर अगदी कॉन्फिडन्स गोलंदाजी करताना दिसतोय सतीश जाबर आणि थोडंसं प्रेशर मध्ये आणलेलं आहे टीम 94 कॉमन टीमला सतीश जाबरने. बिल्कुल सही कहा आपने. क्रिकेट में चीज़ें बदलने में ज़्यादा समय नहीं लगता है. ये 3 गेंदें अगर कम रन वाली आई तो फिर मैच 50-50 हो जाएगा. सतीश जाबर बल्लेबाज पे जबड़ कर रहे हैं. खींच के मारा है, हवा में गेंद है, फील्डर नीचे, बड़ी मछली जाल में. राहिल अंसारी बड़े मैच में 0 पे आउट. ओहो, इट इज अ बिग ब्लो. टीम 94 कामन टीम साठी तिसऱ्यांदा सीझन 6 मध्ये ही चुकी केलेली आहे. राहिल अन्सारीने क्रुशियल मोमेंट मध्ये विकेट देऊन जातोय. अगेन्स्ट द विंड बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला. हवेत बॉल मिड विकेटच्या दिशेने, चांगला कॅच आणि ही विकेट जाते. मागच्या 2 मॅच मध्ये सुद्धा ही चुकी राहिलने केली होती. पुन्हा एकदा तीच चुकी कंटिन्यू ठेवलेली आहे राहिलने. हा मोठा विकेट मिळालेला आहे. 14 मध्ये 33 पाहिजे. बेसिक में ये गलती थी. ऑफ स्टंप के बहुत बाहर से खींचना चाहते थे, अच्छा उछाल था. देखिए शोर ऐसे उभड़ा मानो जैक कैलिस बेंगलोर में आउट हुए हो भारत के सामने. यस यस, मोठी विकेट या ठिकाणी मॅक मॉन्स्टर टीम साठी. केपीएल मध्ये प्रत्येक टीम, प्रत्येक खेळाडूचा विचार असतो आम्ही केपीएल चॅम्पियन बनलोच पाहिजे, कारण त्यानंतर चॅम्पियन नाही बनलो तर पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागेल. आणि कोणच नए बैटर गर्म पानी में आए. राज घाटाल गर्म पानी में आए, सामना कर रहे हैं प्रेम
यादव का, सॉरी सतीश जाबर का। ओ अच्छी गेंद, अतिरिक्त उछाल, हल्के हाथों से स्ली पॉइंट पे टैप किया, 1 रन। काय जबरदस्त ओव्हर घडताना दिसते आपल्याला या ओव्हरमध्ये 2 विकेट आणि आतापर्यंत फक्त आणि फक्त 1 रन दिलेली आहे। अप्रतिम बॉलिंग, जबरदस्त कमबॅक मॅक मॉन्स्टर टीम साठी करताना दिसतोय गोलंदाज सतीश जाबर। ये है क्रिकेट, 1 ओवर में मैच ने पलटी खा दी। जितना फिर अच्छी गेंद, आपकी बार तान दिया है आसमान में, तारामंडल में भेज दिया, 6 रन। वॉट ए शॉट, थोडस प्रेशर मध्ये येत होती या वेळेला टीम 94 कार्बन टीम, मात्र हा एफर्टलेस शॉट, जास्त ताकद लाईन होती, फक्त टायमिंगचा वापर केला, मिडल ऑफ द बॅट चांगला केला ते शाबने आणि बॉलला लॉंगनच्या बाहेर पाठवलंय षटकारासाठी। टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्ड वर 31 रन। कमाल का शॉट, कमाल का शॉट, मच नीडेड सिक्सर। देखिए अपने आप को गेंद की लाइन से अलग कर दिया। कौन बनेगा कॉमन प्रीमियर लीग का विजेता और कौन बनेगा देवरुंग में देर शाम देर रात लक्षा ट्रॉफी का विजेता। यस, स्ट्रॅटेजिक टाइम आउट या ठिकाणी शेवटच्या बॉलवर एक षटकार, पहिले 4 बॉल जबरदस्त टाकले होते, त्यानंतर मात्र सिंगल स्ट्राइक रोटेट झाली। अतिश्याम जो सेट बॅटर होता आणि त्याच्याकडून एक मोठा फटका। सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल दाखवलं जाते आणि ह्या मॅचचा हिरो कोण ठरेल, मॅन ऑफ द मॅच ऑफ द सेमीफायनल मॅच नंबर 1, सेमीफायनल चा जो मॅन ऑफ द मॅच ठरेल, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ला मिळेल 5 लाखाचा मेडिक्लेम फ्री सोहम हॉस्पिटल यांच्या मार्फत डॉक्टर संतोष अवचार यांच्या माध्यमातून दिला जाईल। मॅन ऑफ द सिरीज साठी ही बाईक दिली जाते मनोजी भगत, त्यानंतर श्रीप्रकाश देवलीकर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर रवींद्र देवलीकर, ज्यांच्याकडून 3ऱ्या क्रमांकाचा पारितोषिक स्पॉन्सर आहे प्रदीप गुप्ता, राहुल गुप्ता यांच्याकडून सुद्धा चांगलं सहकार्य आणि त्यांच्याकडून जी आकर्षक ट्रॉफी दिसतात पहिल्या क्रमांकासाठी असेल, त्यानंतर सेकंड आणि थर्ड रनअप साठी, त्यानंतर हजरतभाई शेख ज्यांचा मोठा सपोर्ट आहे या स्पर्धेसाठी। चौथा ओवर मैच बन गया है। निजामपुरा से आकिब पटेल ने कॉमन प्रीमियर लीग को मुबारकबाद दी है। सभी टीमों को ऑल द बेस्ट कहा है। कमेंट्री पैनल में डॉक्टर गवली सर, हेमंत पाटिल और समीर ठाकरे को उन्होंने ऑल द बेस्ट कहा है। 12 मध्ये 26 ची आवश्यकता, 12-26 इक्वेशन। ये ओवर साबित करेगा कि ऊंट किस करवट बैठ रहा है। अगदी निर्णायक ओव्हर आहे, ह्या ओव्हर मध्ये नक्कीच समजेल की मॅच कुठल्या दिशेने जाणार आहे। आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतोय निलेश रॉय। निलेश रॉय हा सुद्धा एक चांगला बॉलर आहे, मात्र ह्या वेळेस नक्कीच त्याची कसोटी असेल, कारण मोठ्या मॅच मध्ये अगदी निर्णायक ओव्हर टाकण्यासाठी येतोय निलेश रॉय। पहिला बॉल, चांगला ड्राइव्ह आहे, बॉल जातोय मिड विकेटच्या दिशेने, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, चांगली फिल्डिंग, फक्त एकच रन मिळेल, एक पेक्षा जास्त काही नाहीये। और क्लोज 11-25, 12 बॉल शेष, 12 बॉल मध्ये 25 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी। 11 बॉल 11 मध्ये 25 ची आवश्यकता। हे बघू शकतो आपण कटआउट्स। ओ वाईट यॉर्कर, यावेळेस विकेट किपर सुद्धा चुकतोय। साहिल चांगली फिल्डिंग, मात्र 1 रन कंप्लीट। great bowling in pressure situation. Last one was a unplayable wide Yorker. उलटी गिनती चालू आहे, 10 बॉल मध्ये 24 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी। अंतिम षटक कोण टाकेल, साहिल की आणखीन कुठला गोलंदाज? कारण साहिलने चांगली गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे, मात्र साहिलसाठी किती धावा राहतील शेवटच्या षटकामध्ये हे सुद्धा महत्वाचं आहे।
ओ फटका तर चांगला आहे. हा बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, मात्र फिल्ड त्या ठिकाणी आहे. चांगली फिल्डिंग, थ्रो होईल. स्ट्रायकिंग एंडला 2 रन्स या ठिकाणी पूर्ण इनसाइड आउट केलं होतं या वेळेला राज गाडाल. आणि आपण बघतोय मान्यश्री अवधेशजी सरोज यांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये होताना दिसते. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. वेलकम. क्रिकेट चल रहा है. ओ पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा बॉल खोदून काढला जातोय. वाडिश लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डिंग चांगली आहे. पुन्हा एकदा मुभा दिलेली नाही. मोठा फटका खेळण्याची निलेश रायने. क्वालिटी एकच रन. बॉलिंग, क्वालिटी बॉलिंग. बिल्कुल हाथ खोलने की जगह नहीं दे रहे नीलेश राय. सुपर बॉलिंग निलेश रॉय. इक्वेशन बघितलं तर 8 बॉल 21 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 8-21 इक्वेशन. हे 2 बॉल अतिशय महत्वाचे असतील दोन्ही टीमसाठी. एखादा मोठा फटका यायलाच पाहिजे या 2 बॉल मध्ये. टीम 94 कामन टीमसाठी थोडस थांबवलं जातोय. कॅप्टन अमान शेख. जल्लोष आपण बघतोय चारी बाजूने. दोन्ही बिल्कुल. टीमचे सपोर्टर भरपूर आहेत. डगआउट में इस वक्त सन्नाटा छाया हुआ है. मात्र दोन्ही डगआउट्स मध्ये नक्कीच थोडंसं चिंतेचं वातावरण जरूर आहे. कारण हा सामना अनिश्चित आहे. कोणती टीम जिंकेल, कारण क्रिकेट हा खेळच महान अनिश्चिततेचा खेळ मानला जातोय. अवधेशजी सरोज यांचं आगमन मुख्य मंचावर झाले. आपलं हार्दिक स्वागत. वेलकम. पुढील बॉल. ओहो यावेळेला हुकचा फटका आहे. बॉल जाईल बाउंडच्या बाहेर डीप बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगला. 4 रनसाठी संघर्षाचा चौकार येतोय टीम 94 कामन टीम साठी. थोड़ी सी रुक के गेंद आई थी, इंतजार किया और वार किया. अभी भी मैच बहुत ही रोमांचक स्थिति में है. मेरे ख्याल से चौका है अंपायर. 6-6 छह है. षटकार. अच्छा स्ट्रोक था. गेंद की बिल्कुल लाइन में आकर हुक शॉट खेला था. गेंदे बची है 7 और रन चाहिए कुल मिलाकर कितने? 7-15. क्या इत्तेफाक है. 15 तारीख है और 7-15 का इक्वेशन. 7 बॉल शेष 15 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. हा षटकार नक्कीच संजीवनी देऊन जातोय टीम 94 कामन टीम साठी. जबरदस्त शॉट आपण बघितलं. फलंदाज अत्तेशाम एका बाजूने किल्ला लढवताना दिसतो. आतापर्यंत 4 षटकार त्याच्या बॅट मधून वैयक्तिक 28 वर बॅटिंग करतो. 8 बॉलचा सामना केलाय. आणि इक्वेशन जर आपण बघितलं, समीकरण बघितलं तर 7 बॉल मध्ये 15ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी टीम 94 कामन टीमला. अंसारी पड़ रहे भारी मैक पे. शोर उभरता हुआ. 7-15. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा निलेश राय. हो खोलवट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा बॅक क्लिपला खाली येऊन खेळला जातोय. काउकानेच्या दिशेने बॉल. त्या ठिकाणी फक्त एकच रन मिळेल. ओव्हरची होईल समाप्ती. अंतिम षटक शेष. अंतिम षटकामध्ये फायनल मध्ये जाण्यासाठी टीम 94 कामन टीमला हवे आहेत 14 रन्स. 6 गेंदे 14 रन. हेमंत पाटिल, ये जो ओवर है ना, यही एक मैच है. देखना है कि कौन पहली टीम बनती है जो फाइनल में पहुंचती है. क्या टीम मैक मॉन्स्टर और टीम 94 कामन. ये हमारे तमाम स्पॉन्सर और मुख्य अतिथियों को दिखाया जा रहा है जिन्होंने कामन प्रीमियर लीग में तन मन धन से सेवा की है. 6 गेंदे 14 रन. 6 मध्ये 14ची आवश्यकता. थोडीशी स्ट्रॅटेजी आखली जाते आहे. आणि कालच्या दिवसामध्ये जर आपण बघितलं, अंतिम जो सामना होता हे आमचा मुख्य मंच आपण बघतो, ज्यामध्ये आमचे मुख्य अतिथी आहेत. 6-14. कुछ भी हो सकता है. कमजोर दिल वाले दिल थाम ले. आज
मंच पर मेहमानों की डिग्नेटरीज की तूफान गर्दी आप देख रहे हैं, जबकि ग्राउंड भी पूरी तरफ से भर चुका है. मॅक मॉन्स्टर या ठिकाणी जिंकते तर ती दुसऱ्यांदा फायनल मध्ये प्रवेश करेल केपीएल मध्ये. ह्याच्या अगोदर 2024 मध्ये फायनल मध्ये प्रवेश मिळवला होता मॅक मॉन्स्टर टीमने. आणि जर टीम 94 कॉमन टीम जिंकते तर तिसऱ्यांदा फायनल मध्ये जाईल. साहिल चौधरी जो सिर्फ कॉमन प्रीमियर लीग में ही गेंदबाजी करते हैं, 14 रन बचाने हैं उन्हें. पहली गेंद सामना करेंगे एहतेशाम अंसारी. 9 में 29. ओ आउट एलबीडब्ल्यू. ये शकर की गोली है, ये शकर की गोली वहां पर दी है साहिल चौधरी ने. साहिल स्वतः सुद्धा शकीत झाला. फुल टॉस बॉल केला होता. ओ चुकला लाईनला. फ्लम वेल बी या ठिकाणी पंचांचा पण उंच जाते आणि पहिल्याच बॉलवर विकेट. इक्वेशन जर आपण पाहिलं तर 5 बॉल 14 ची आवश्यकता. 5-14 कुछ भी हो सकता है. ये मैच अब बहुत ही कट टू कट. देखिए प्रेशर को जो झेलेगा वही तो क्रिकेट खेलेगा. क्या कमाल का मुकाबला चल रहा है कॉमन प्रीमियर लीग में. एक टीम की तो कम पानी वाली मौत है. नक्कीच एक टीम जिंकणार आहे, एक टीम हरणार आहे. हारनार ने किनारे पे मौत है. अगदी कट टू कट मॅच आपल्याला पाहायला मिळते, कारण या ठिकाणी कोणीही हरणं पसंत करणार नाहीये. साहिल मॅचेस चौधरी, अशी आहे. साहिल चौधरी. ओ भिंगड़ी है, बहुत दूर दे मारा है. भिंगड़ी शॉट 6 रन. ये क्रिकेट है, पल पल करवट बदलता हुआ ये मैच. क्या गजब का अगेंस्ट द ब्रिज भिंगड़ी शॉट. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. साध नवीन फलंदाज आहे. या सीझन मध्ये आला, पहिल्या मॅच मध्ये डेब्यूट करत असताना मॅन ऑफ द मॅच घेतली होती. हा स्लॉक स्वीपचा जबरदस्त फटका. बॉलला सरळ पाठवला बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. समीकरण बघूया. 4 बॉल 8 ची आवश्यकता फायनल मध्ये जाण्यासाठी. साहिल चौधरी 4 गेंदे 8 रन. क्या कमाल का सेमीफाइनल. राइट आर्म ओवर द स्टंप्स. फिर फुल टॉस गेंद. फील्डर है लेकिन पहले बाउंस पर 1 रन. कमजोर दिल वालों के लिए मैच नहीं बचा है, हट जाए, क्योंकि 3 गेंदे और रन कितने चाहिए? 7. जरा दोनों टीमों के लिए टालियां होना चाहिए. खरोखरच जबरदस्त मॅच चालू आहे. सामना कोणताही टीम जिंकल, मात्र प्रेक्षकांची मनं आणि आमची मान्यवर जे आहेत त्यांची मनं दोन्ही टीमने जिंकलेली आहेत. मैच कोई भी जीते, कोई भी अंदर नहीं आएगा. फेवरेट डॉगला का है. थ्रिल बैक. साहिल आगे रखी हुई गेंद, बेहतरीन कवर ड्राइव, लेकिन फील्डर है. क्या मुकाबला है. कितनी गेंदे? 2-6. 2 बॉलचे 6 रनची आवश्यकता. वॉट अ मॅच. जबरदस्त मॅच. फोटो फिनिश मॅच आपण बघतोय. ये कट टू कट मॅच. बेचैनी का आलम देखिए. डगआउट में बेचैनी देखिए. कहां बैठी है टीम. यस, ये बेचैनी देखिए. आपको पता है इस तरह की स्थिति में कुछ लोग नाखून अगर चबा रहे तो चबाते रहेंगे, खड़े रहेंगे, पीछे कुर्सी है, बैठेंगे नहीं. यस, नेल बाइटिंग सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त सामना. प्रेक्षकांचं ये- खरोखर मनोरंजन. क्या टेलीकास्ट है. बिल्कुल दिखाया जा रहा है दोनों टीमों के हलचलों को. 2-6. राज को हवा में स्ट्रोक, मस्तक पे दस्तक. वाह ताज नहीं, वाह राज.
जिता दिया। मारी, जरूर मारी। आज कामन में एक ही बात रहेंगी, वाह ताज नहीं वाह राज। ये साथ में, ये साथ भी तो अजीब है। डेथ ओवर में बॉलिंग को आते हैं। दर्शकों से निवेदन है, हट जाना है प्लीज। दूसरा सेमी शुरू हो रहा है 2 दिग्गज आवाजों के साथ। फाइनल में पहली इनिंग करके हम लोग कल्टी खाएंगे। तेरे को देवरुंग से फोन आया। यस, थँक्यू सो मच. आपण जाऊया स्वागत सन्मानाकडे. मॅन ऑफ द मॅच कोण खेळाडू आहे? अतिशाम इज द मॅन ऑफ द मॅच. अतिशाम आपण यायचा मॅन ऑफ द मॅच आणि अतिशामला मॅन ऑफ द मॅच साठी आणखीन जर एक पारितोषिक आणखीन लागू झालेलं आहे, ते म्हणजे सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल डॉक्टर संतोष अवचार यांच्याकडून 5 लाखाचा मेडिक्लेम 1 वर्षासाठी. आणि सतीश जाबर इज अ फायटर. सतीश जाबर. हे सन्मान आपण करू. आपल्या मुख्य मंचावर आपण बघतोय अतिथी उपस्थित आहेत, ज्यामध्ये मी विनंती करतोय माननीय श्री महेंद्र ठाकूर यांना विनंती, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला स्वागत सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय केसीची कमिटी अजय पाटील, देवेंद्र, त्यानंतर सचिन घाग यांना विनंती असेल, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान पार काढायचा आहे. सन्मान केला जातोय माननीय श्री महेंद्र ठाकूर यांचा श्वाल, त्याच्यानंतर सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले जाते. आपलं या KPL सीझन 6 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत असेल. वेलकम. त्यानंतर विनंती असेल, करण म्हात्रे यांना विनंती असेल, आपण याचे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये एक यांचा सुद्धा चांगलं सहकार्य आहे, त्यांचा सुद्धा सन्मान आपण करणार आहोत. विनंती असेल सचिन देवेंद्र भोसकर अँड अजय पाटील यांना त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातो. श्री करण मनोज म्हात्रे यांचा कैलासवासी मनोज म्हात्रे स्टँड त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेला चांगला सपोर्ट KPL साठी आणि त्यांचा हा सन्मान आपण करतोय. आपलं सुद्धा KPL सीझन 6 मध्ये हार्दिक स्वागत आहे. मी विनंती करतो पुन्हा एकदा महेंद्र ठाकूर यांना आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं, आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच सह बक्षीस दिलं जाईल. मॅन ऑफ द मॅच अतिशाम. सुरुवातीला